सिद्धार्थ गौतम बालपणातच दयाळू प्रवृत्तीचे होते. माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्यांना आवडत नव्हते. पित्याच्या शेतावर कडक उन्हात काम करणाऱ्या मजुरांना पाहून ते दुःखी होत असत. शाक्य लोक वप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत. धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करण्याचा हा उत्सव होता. शाक्यांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाक्याला आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे. सिद्धार्थ गौतम या प्रथेचे नेहमी पालन करीत असत आणि ते स्वतः नांगर धरीत. ते शारीरिक श्रमाचा कधीच तिरस्कार करीत नव्हते. त्यांना धनुर्विद्येचे आणि शस्त्र चालविण्याचे शिक्षण मिळाले होते, पण दुसऱ्यांना विनाकारण इजा करणे त्यांना आवडत नव्हते. सिद्धार्थ गौतम मित्रांना म्हणत, मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही. आणि गौतमाच्या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी नेहमी चिंतेत असायची. आणि प्रजापती गौतमी सिद्धार्थ गौतमाला म्हणे, तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस. लढणे हा तुझा धर्म आहे. तेव्हा बालक सिद्धार्थ आईला म्हणे, पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते? माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो? तेव्हा आई म्हणे, ही प्रवृत्ती एखाद्या संन्यासाला शोभते, पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कोण करील? सिद्धार्थ गौतम आईला म्हणत, पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे संरक्षण करू शकणार नाहीत काय? सिद्धार्थ गौतम म्हणतात, जेव्हा आपण प्राण्यांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता याची आपण सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपल्या पाळीव जनावरांना मनुष्यापासून भिन्न समजतो. पण मित्र व पाळीव जनावरे यावर आपण प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्त्र पशूचा द्वेष करतो. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे. आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाचे बालपण परमोच्च प्रेम भावनेने व्यापलेले होते.